नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण आज पाहूया की PSI मुख्य परीक्षेचा कट ऑफ किती लागला होता याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर पाहायला गेलं तर एकूण इथं बघू शकता की PSIसाठी एकूण कट ऑफ किती लागला होता याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत. हा 2024चा PSIच्या मुख्य परीक्षेचा कट ऑफ आहे. थोडक्यात किती विद्यार्थी क्वालिफाय झाले आणि किती विद्यार्थी ग्राउंडसाठी क्वालिफाय झाले त्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. एकूण पाहायला गेलं तर इथं 902 विद्यार्थी फक्त ग्राउंडसाठी फिजिकल टेस्टसाठी क्वालिफाय झालेले आहेत आणि फिजिकल टेस्ट ही पुढच्या महिन्यामध्ये आहे. जानेवारीमध्ये फिजिकल टेस्ट प्रस्तावित आहे. तर बघूया आपण की कॅटेगरीनुसार कसा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता की ओपनसाठी 292.50 हा कट ऑफ ओपनसाठी लागलेला आहे. 400 मार्कापैकी हा कट ऑफ आहे. एकूण 400 मार्कापैकी हा कट ऑफ आहे एकूण बघायला गेलं तर. त्यासाठी इथं बघू शकतो. त्याच्यानंतर फिमेलसाठी 275, स्पोर्ट्ससाठी 233. व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा जेणेकरून तुम्हाला कुठलाही एक जर काय प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही विचारायचे. तर पूर्व परीक्षेचा कट ऑफ किती लागला याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. 62.50च्या समथिंग लागला होता. त्याच्यानंतर हा मुख्य परीक्षेचा कट ऑफ आहे. याच्यानंतर फिजिकल असते आणि त्याच्यानंतर फायनल लिस्ट वगैरे तुमची जाहीर करण्यात येते आणि फिजिकल टेस्टचे मार्क जे आहेत ते सध्या अंतिम निवड यादीमध्ये त्याचं गणना केली जात नाही. त्याच्यानंतर SCसाठी बघू शकतो 256, फिमेलसाठी 237, स्पोर्ट्ससाठी 149 पडलेला कट ऑफ लागला आहे फिजिकल टेस्टसाठी. त्याच्यानंतर STसाठी बघू शकतो. इथं STसाठी इथं बघू शकता की जनरल 218, फिमेल 192 आणि स्पोर्ट्ससाठी 136. DTAसाठी 250, फिमेलसाठी 229 आणि स्पोर्ट्ससाठी 150. त्याच्यानंतर NTBसाठी 258, 225 आणि 248 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर SBसाठी 248, फिमेलसाठी 226. त्याच्यानंतर NTCसाठी बघायला गेलं तर 277, 256 आणि 161. NTDसाठी 281, 258 आणि 258. इथं फक्त जनरल आणि फिमेल म्हणजेच तर NTDसाठी स्पोर्टला जागा नसेल बहुतेक, त्याच्यामुळे तसं दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता OBCसाठी 276, OBC महिला वर्ग 255 आणि OBC स्पोर्ट 200 मार्काचा लागलेला आहे. एकूण 200 मार्क 400पैकी म्हणजे 50%. EWसाठी बघू शकता इथं 260, महिलांसाठी 240 आणि स्पोर्ट्ससाठी 187. SCBC म्हणजे मराठा 10% जे आरक्षण दिलेलं आहे हे EWसाठी 10% आणि हे SCBCसाठी 10% आरक्षण दिलेलं आहे. सध्या इथं 281 लागलेलं आहे. बघू शकता 260 आणि 281 एकूण 21 मार्काचा फरक आहे दोघांमध्ये. SCBC जनरल 281 आणि EWC जनरल 281 असं इथं बघू शकता तुम्ही की 21 मार्काचा फरक आहे. त्याच्यानंतर SCBC फिमेलसाठी 262, स्पोर्ट्ससाठी 216. ऑर्फनसाठी बघायला गेलं म्हणजे अनाथासाठी किती टक्के आरक्षण आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. 159 आणि 233 इथं कट ऑफ लागलेला आहे. एकूण विद्यार्थी बघायला गेलं तिथं हा कट ऑफ आहे PSI मेन्स 2024चा. PSI मेन्स 2024चा हा कट ऑफ आहे. 15/10/2025ला हा जाहीर करण्यात आले म्हणजे 15 ऑक्टोबर 2025ला जाहीर करण्यात आले. थोडक्यात म्हणलं की आपले जे नवीन विद्यार्थी असतात त्यांना माहिती नसतं. आणि थोडक्यात एक माहिती की एक बघायला गेलं तर कितीपर्यंत कट ऑफ लागू शकतो. ओपनचा जनरलचा जो आहे तो 290 किंवा 295 पर्यंत मार्क असतील तर इथं तो सेफ राहतो. त्याच्यानंतर बघायला गेलं तर ह्याच्यानंतर इंटरव्ह्यूचे वगैरे मार्क असतात. इंटरव्ह्यू 40 मार्काला असतो. ह्याच्यानंतरची प्रोसेस कशी असते तर याच्यानंतरची प्रोसेस अशी असते की इंटरव्ह्यू जो असतो तो 40 मार्काचा असतो आणि त्याच्यानंतर हे जे मार्क आहेत म्हणजे लेखीचे मार्क जे आहेत हे 400 मार्क असे एकूण 440 मार्काचं तुमचा अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येत असते. आणि फिजिकलचे जे 100 मार्क असतात ते ॲड केले जात नाहीत. तिथं सध्या बघू शकता की 70% मार्क तुम्हाला फिजिकलसाठी पाहिजे म्हणजे 70%. तर तुम्ही याच्यासाठी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होता. त्याच्यामध्ये तुमचा अंतिम निवड यादीमध्ये विचार केला जातो. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो असाच आपल्या व्हिडिओसाठी किंवा अशाच युजफुल माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.